सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 5 अर्जुन उवाच. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे. एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू. तुम्हेची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू. पोखी तसा पुढती. ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता. आपुले ये चाडे श्री अनंता ओमजू नये. एके एक रसाते बोधिजे. तरी एकनिष्ठची बोलिजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनवले होते. जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा. आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवण. जो परिणामींचा निर्वाळा. अचुंबितू ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे. आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. येणे अर्जुना चेनी बोले. देवो मनी रिझले. मग होईल एके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनू ऐसी माये. सदैवा जया होये तो चंद्रुही परिलाहे खेळवावया. पाहे मा श्री शंभूची प्रसन्नता. आता उपमन्यूचिया आरता. काय क्षीराब्द्री दूध भाता देईजे चिना. जैसा औदर्याचा कुरुठा. श्रीकृष्ण आपू जहालिया सुभटा. का सर्व सुखांचा वसोटा तोही नोहावा. एथ चमत्कारू कायसा. गोसावी श्री लक्ष्मी कांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोनी येरे दिधले. तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. श्री भगवान उवाच. तो म्हणे गा कुंतीसुता. हे संन्यास योग विचारिता. मोक्षकर तत्वता दोन्हीही होती. तरी जाना नेना सकळा. हा कर्मयोगी किरीर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारासार पाहिजे. तरी सोहाप्पा हाची देखिजे. येणे सैन्या सफळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियांचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. तरी गेली याची सेन करी. ते पवता चाडन धरी. जो सनुश्चळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण. विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला. संगीतोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहाधिक अवघे. ते काही न लगे त जावे. जे घेत जाहले स्वभावे निसंगू म्हणूनिय. देखे अग्नी विजोनी. जाये मग जे राखोडी केवळू होये. तै ते कापुसे गिवसू ये. जिया परी तैसा असतेनी उपाधी. नाकळीजे जो कर्मबंधी. जयाची ये बुद्धी. संकल्पू नाही म्हणून कल्पना जे सांडे. तेची गा संन्यासू घडे. या कारणे दोन्ही साकडे संन्यासू योगी. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा. ते सांख्य कर्मसंस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न. एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशू आहाती. पै सम्यक एके अनुभवे. जिही देखिले तत्व अवघे. ते दोन्ही तेही एक भावे मानती गा. आणि सांख्यी जे पाविजे तेच योगी गमिजे. म्हणून ऐकता दोही ते सहजे इयापरी. देखे आकाशा आणि अवकाशा. भेदू नाही जैसा. तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. तयासीची जगी पाहले. आपण पै तेणेची देखिले. जया सांख्य योग जाणवले भेदे विन. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता. तो महासुखाचा निमथा वहिला पावे. एरा योगस्थिती तया सांडे. तो वायाची गा हव्यासी पडे. परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. जेणे भ्रांतीपासून हिरतले. गुरुवाक्ये मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले रोवूनिया. जैसे समुद्री लवण न पडे. तव वेगळे अल्प आवडे. मग होय सिंधूशी एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले. जयाचे मनची चैतन्य जाहले. तेने एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे. हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी अवघे तरी अकर्ता तो. जे पार्था तया देही. मी ऐसा आठवू नाही. तरी कर्तृत्व कैसे काई ओरे सांगे. ऐसे तनु त्यागे विण. अमृता ते गुण. दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणिकांची ये परी. तोही एक शरीरी.
आशेंशीही व्यापारी वर्ततो दिसे. तोही नेत्री पाहे, श्रवणो ऐकतू आहे. परी तेथींचा सर्वथा नोहे, नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे. अवसरोचित बोलणे, तयाही आथी. आहाराते स्वीकारी, त जावे ते परिहरी. निद्रेचिया अवसरी, निदिजे सुखे. आपुलेनी इच्छावशे, तोही गा चालतू दिसे. पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. हे सांगे काही अकैक, देखे श्वासोच्छ्वासाधिक. आणि निमिषोन्नमिष आधी करोने. पाथा तयाचे ठाई, हे अघवेची आथी पाही. परी तो करता नव्हे काही, प्रतितिबळे. जै भ्रांती सेजे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला. मग तो ज्ञानोदयी चेईला, म्हणून या. आता अधिष्ठान संगती, अशेषाही इंद्रिय वृत्ती. आपुलाचिया अर्थी, वर्तित आहाती. दीपाचेनी प्रकाशे, गृहींचे व्यापार जैसे. देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे. जैसे न सिंपे जळी जळे, पद्मपत्र. देखे बुद्धीची भाष नेण्याची, मनांचा अंकुर नु दे जे. ऐसा व्यापारू, तो बोली जे शारीरुगा. हेची मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी. योगिये कर्मे करीती, तैसी केवळातनु. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदिले. तेथ मनची रहाटे एकले, स्वप्नी जेवी. नवल ऐसे धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा. देहा होऊ नेदी उजगरा, परी सुखदुःखे भोगे. इंद्रियांच्या गावी नेणजे, ऐसा व्यापारी जो निपजे. तो केवळ गा म्हणजे मानसाचा. योगिये तोही करीती, परिकर्मे तेने न बांधिजती. जे सांडली आहे संगती, अहंभावाची. आता जहालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित, विकळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके. शब्द बोले मुखे, परी ज्ञान नाही. हे असो काजे विण, जे जे काही कारण. ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते, म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी. परी ते निष्कर्मापासूनी, मुक्त दिसते. जे बुद्धीचिये ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्मेची करिता पाही, चोखाळले. अगा करितेन वीण कर्म, तेची ते निष्कर्म. हे जाणती स्वधर्म, गुरुगम्यचे. आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते, बोलवले. येथ इंद्रियांचा पांगो, जया फिटला आहे चांगो. तियासीची आथी लागो, परिसावया. हा असो अतिप्रसंगो, न संडीपा कथा लागो. होईल श्लोक संगती भंगो, म्हणून या. जे मना अकळिता कुवाडे, घागो सीता बुद्धी नातोडे. तै देवाचेनी सुरवाडे, सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे. तरी आणिके काय करावे, सांगे कथा. हा अर्थी विशेषो श्रोतयांचा, जाणूनी दास निवृत्तीचा. म्हणे संवाद तया दोघांचा, परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निरुते, चित्त देई. तरी आत्मयोगे अथिला, जो कर्मफळाशी विटला. तो घर रिघोनी वरिला, शांती जगी. एरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी. कळासला खुंटी फळभोगाच्या, जैसा फळाचिये हावे. ऐसे कर्म करी अवघे, मगन कीजेची येणे. भावे उपेक्षु जो. जो जयाकडे वास पाहे, तेऊ ती सुखाची सृष्टी होये. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वारे देही तो असतूची. परी नाही करीतूची, न करी काही फलत्यागी. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे, तव निर्व्यापारू. परी तोची रुची विस्तारू. त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणेपे. तरी कौने कर्मी न शिंपे. जे हातू पावे न लिंपे. उदास वृत्तीचा, योगनिद्रा तरी ना मोडे. अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूतांचे दळवाडे. उभारू भले जगाच्या जीवी आहे, परी कवणाचा कही नोहे. जगची हे होय जाये, तो शुद्ध ही नेणे.
पापपुण्ये अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके एरी गोठी कायसी. पै मूर्तीचेनी मेळे तो मूर्तीची होऊनी खेळे परी अमृतपण मिळे दादुलयांचे. तो सृजी पाळी संवारी ऐसे बोलती जे चराचरी जे अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रकटे ईश्वराचे. एथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानिले जरी चित्ता तरी तोची मीन स्वभावता आदीची आहे. ऐसेची विवेके उदोचित्ती तयासु भेदू कैसा त्रिजगती. देखे आपुलीच्या प्रतीची जगाची मुक्त जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्ये दिवाळी की एरही दिशा तियेची काळी कळीमा नाही. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पारायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञानवले जयांची या हृदयाते दिवसित आले तयांची समता दृष्टी बोले. विशेषू काही एक आपण पेची पा जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे. नवलू येथ परिदैव जैसे कौतिके कहीची दैन्य न दिसे का विवेकू हा नोखळे भ्रांती ते जैवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायिके काणी मृत्युकथा. हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा भूतिभेदू नेनती तैसा ज्ञानी येते. मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पै इतरू हा आत्मजू हे उरेल काही. ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक दिन हे असो कैसे स्वप्न जगतया. एथ भेदू तरी का देखावा जरी अहंभाव उरला होवावा तो आधीची नाही अवघा आता विषम काही. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिही विषय संगून सांडिता इंद्रियातेन दांडिता परिभोगली निसंगता कामे विण. जिही लोकांचेनी आधारे लौकेचे व्यापारे मग सांडिले निदसुरे लौकिकू हे. जैसा जानी माझी खिचरू असतूची जना नोहे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोखळे तयाते. हे असो पवनाचेनी मेळे जैसे जळीची जळलोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयांचे एरवी ब्रह्माची तोसाचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे तरी मृगजळा चेनी पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभीन विकरे पातला जो. तोही तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. जया आपण पे सांडूनी कई इंद्रिय ग्रामावरी येणे नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येत. सहज स्वसुखाचेनी आपरे सुरवाडे अंतरे रचिला म्हणून बाहरे पाऊल न घली. सांगे कुमुद दळाचेनी ताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काही वाळूवंटे चुंबितू आहे. तैसे आत्मसुख उपायजिले जयाची आपणापाशी फावले तया विषय सहज सांडवले म्हणो काही. एरवी तरी कौतुके विचारूनी पाहे पा निरके या विषयांचेनी सुखे झकवती कवण. जिही आपण पै नाही देखिले तेची इंद्रिया अर्थी रचले जैसे रंग का आळू कैले तुशांते सेवी. नातरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोने जळाते मग तोय बुद्धी वरडिते ठाकूनी येती. तैसे आपण पै नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खरांटे तया तिसे विषय हे गोमटे आवडती. एरवी विषयी काही सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. सांगे वात वर्ष आपतू धरे ऐसे अभ्राच्छ छायाची जरी सरे तरी त्रिमाकळे धडकारे करावे का. म्हणून विषय सुक्त जे बोलिजे ते नेणता गा वाया जल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विष कदांते. नातरी भोमा नाम मंगळू
रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू, विषय ऐकू हा. हे असो आघवी बोली, सांग पा सर्प फणींची साऊली, ते शीतल होईल केतुली मुशकासी, जैसा आमिष कवळू पांडवा, मिनून सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू अघवा, निभ्रांत जाणे. हे विरक्तांची ये देठी, जै नेहाळे जे किरीटी, तै पांडुरोगाची ये पुष्टी, सारिखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख, ते सांध्यताची जाण दुःख, परिकाय करीती मूर्ख, न सेविता न सरे. ते अंतर नेनती बापुडे, म्हणून अगत्य सेवणे घडे, सांगे पियू पकंचे किडे, काय किळसी घेती. तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दंबीचे दुर्धर, जे भोग जळा ते जलचर सांडिती केवी. आणि दुःख योगिनी जिया आहाती, तिया थरका तरी नव्हती, जरी विषयांवरी विरक्ती धरती जीव. ना तरी गर्भवासादी संकट, का जन्ममरणीचे कष्ट, हे विसामवेन विन वाट वाहवी कवणे. जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषी के वसिजेल. आणि संसारू हा शब्दू नव्हेल, लटिका जगी. म्हणून अविद्या जात नथिले, ते तिहीची साच दाविले, जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय वोखटा, तू जणे कही या वाटा, विसरोनी जाशी. पै याते विरक्त पुरुष, तजिती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे. ज्ञानी यांचा हनठाई, याची मातुही कीर नाही, देही देहभाहो जिही स्ववश केले. जयांते बाह्याची भाष, नेणे जेची निशेष, अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपण भोगीजे. जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे. भोगितेपणही भोगी अवस्था एकी उठी, हे ते अहंकाराचा अचळू लोटी. मग सुखेची हे घे आठी गाढेपणे, तिये अलिंगन मेळी होय, आपे आप कवळी तेथ जळ जैसे जळी. वेगळे न दिसे का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. ऐशी द्वैत्वाची भाषा जाय, मग म्हणू तरी जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणू आहे, जाणते जै. म्हणून असू हे अवघे, एथ न बोलणे काय बोलावे, हे कुणाची पावेल स्वभावे, आत्माराम. जे ऐसेची सुखे मातले, आपण पांची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ ओतले, सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केलेत जैसे. ते विवेकाचे गाव, करी प्रंबर ब्रह्मेचे स्वभाव, नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकेक, वानिसी काही. तू संतस्तवनी रचसी, तरी कथेची सेन करीती, की निराळी बोल देखेसी सनागर. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय राऊळी, मंगळ उखा. ऐसा श्री गुरुचा उवा इला, निवृत्तीदासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलला, तेची ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावोनी तेही तेची जाहाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, तो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे सोचकारे परम, ना ते अक्षर निस्सीम, जिये गावींचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाटले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर, जिही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. ते परब्रह्म निर्वाण, ते आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा. ते ऐसे कैसेची जाहले, जे देहची ब्रह्मत्व आले. हेही पुसती तरी भले, संक्षेपे सांगो. तरी वैराग्याचेनी आधारे, जिही विषय दौडूनी बहिरे, शरीरी एकंदरे केले मन, सहजे तिही संधी भेटी.
जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारुखोनिया सांडोनी दक्षिण वाम प्राणापानसम चित्तेसी योम गमिये किरीती तेथ जैसी रथोदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसे पाखुरे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने किजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मनपन मोदुल जाये मह अहंभावाधिक के आहे म्हणून शरीराचे ब्रह्म होये अनुभवितो. आम्ही माघान सांगितले जे देहची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तीही आपण पै करुनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचेनी रूपे होऊन ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशो जेथ बोलिला ऋषिकेशो तेथ अर्जुनु सुदंशो म्हणून चमत्कारिला ते देखील या कृष्णे जाणिते मग हसोनी पार्था ते म्हणितले ते काही पाचित्त उवाईले इये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा राहो भला जाणितला जी भावो मानसू माझा म्याजे काही विवरोनी पुसावे ते आधीची कळिले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करोनी एरवी तरी अवधरा जो दाविला तुम्ही अनुसारा जो पावण्याहुनी पाय उतारा सोहापा जैसा तैसा संख्याहुनी प्रांजळा आम्हा सारिखिया अभोळा एथ आहाती परी काही कळा तो साहो ये वर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेवाया विस्तरेल तरी सांगावा सांध्य तुची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्गू गमला निका तरी काय जाह्यले एके जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्टिसी मग आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची आधीची चित्त मायेचे वरिमिष जाहले पडियंतयाचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे ते म्हणो कारुण्य यरसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो नेण्याची दृष्टी हरीची बानू जे अमृताती ओतली की प्रेमची पिऊन मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे हे बहु जे जे जल्पिजेल तेथे कथेसी फाकू होईल परिजे स्नेहरूपा न येल बोलवरी म्हणून विसुरा काय घेणे तो ईश्वरू अवकाळा कवणे ज आपुले मान नेणे आपणाची तरी मागीला ध्वनी आणतो मग गमला सावियाची मोहितो जे बलात्कारे असे म्हणतो परिस बापा अर्जुना जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल तो काही सया नामयोगो तयाचा कवळ उपेगो अथवा अधिकार प्रसंगो कवणा येथ ऐसे जे जे काही उक्त इये ठाई जे आघवेची पाही सांगेन आता तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनाची संगो न सांडोनी सांगेल योगो तो व्यक्त करू प्रसंगो म्हणे निवृत्ती दासो इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया पंचमोध्याया.